बॅलेन्सिंग बाप्पा असणार आहे, पूर्णपणे शंखावरती उभा आहे. शेपटीवरती मूषक असं बॅलेन्सिंग आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा 2 फुटीचा परेलचा महाराजा अतिशय नरसिंह दाखवले. त्याच्यावरती शेषनाग आहे आणि त्याच्या शेषनागाच्या वरती तुम्ही 4 फुटाचा बाप्पा आहे. हा खूपच बघा किती गोड गणपती आहे. हे सर्व 1.5 फुटाचे चौरंग आहेत. हे गाईज, मला माहिती आहे तुम्ही आपला व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडताय, पण तुम्ही ना लाईक करत नाही, व्हिडिओ शेअर करत नाही आणि कमेंट पण करत नाही. सो मंडळी, व्हिडिओला आपले लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा आणि आपल्या चॅनल आहे ना तर सबस्क्राईब करा, जेणेकरून ना आपल्या ज्या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत ना तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आपलं कनेक्टिव्हिटी वाढेल. सो आपल्या चॅनलला मंडळी सबस्क्राईब करा. चला आता आपण सुरू करूया ब्लॉग. आणि आज आपण आलो कुठे का जोयला आलोय आपण आज प्रिन्स आर्टमध्ये, जिथे आपण बघणार सुंदर सुंदर मूर्त्या. मागे बघू शकता, हा त्यांचा बॅनर आहे प्रिन्स आर्ट जोहे. तर आपण आता आतमध्ये जाऊ, बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांचे तर बाप्पा आहेत. अगोदर आपण पूर्ण डिस्प्ले बघून घेऊ, त्याच्यानंतर मग आपण एक एक मूर्ती आहे ना ती डिस्प्ले करून दाखवू, तुम्हाला माहिती देऊ त्याची पूर्ण. आणि मंडळी, आता आपण पहिलाच बाप्पा बघतोय. हा बघू शकता तुम्ही, बॅलेन्सिंग बाप्पा असणार आहे, पूर्णपणे शंखावरती उभा आहे, जो की 2 ते 2.5 फुटामध्ये आपल्याला बाप्पा दिसता. बघू शकता खाली ना बाप्पाच्या बघा कमल आहे, त्याच्यावरती शंख आहे आणि शंखावरती बाप्पा उभा आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये तुम्ही तो दंडसुद्धा बघताय बघा, खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि गणपतीच्या हातामध्ये ना कमळाचं फूल देखील आहे, बघू शकता. सो ना खूप सुंदर दिसतोय हा गणपती बाप्पा. आणि पुढे आहे गोड गणपती, जो की तो सुद्धा 2 फुटांमधला आहे, एकदम प्रॉपर वर्क केलं आहे. आणि बाप्पाच्या गळ्यातलं तुम्ही हारसुद्धा बघू शकता, अतिशय सुंदर प्रमाणे. बाप्पाच्या हातामध्ये टाल आहे आणि बाप्पाचा जो शेला बघताय बघा पूर्ण हवेमध्ये आहे असं टाकलेलं आहे. आणि एका पायावरती बाप्पा उभा आहे आणि बाप्पा पृथ्वीवरती उभा आहे, बघू शकता. आणि साईडला शेषनाग आहे, शेषनागाच्या वरती अशी पृथ्वी आहे आणि पृथ्वीवरती आपला गोड गणपती बाप्पा उभा आहे. आणि पुढे बघू शकता मूषकवाला गणपती, हा बघा. गणपती पूर्ण बॅलेन्सिंग आहे. जी मूषकाची जी शेपटी आहे ना तुम्ही बघू शकता, शेपटीवरती मूषक असं बॅलेन्सिंग आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा. सो ना खूप सुंदर लुक दिसते बाप्पाचा आपल्याला. आणि खूप गोड गोड गणपती बाप्पा आहे तिथे. आणि आपण बघतोय एक 2 फुटीचा परेलचा महाराजा, अतिशय सुंदर मूर्ती आहे, बघू शकता. आणि एवढ्या सुंदर मूर्तीवर त्यांची जी डिटेलिंग आहे ना खूप सुंदर आहे, बघू शकता. पूर्ण बॅलेन्सिंग गणपती बाप्पा असणार आणि पूर्ण डिटेलिंग A to Z जसाच्या तसा गणपती बाप्पा आपल्याला बघायला मिळते बघा. खाली राक्षससुद्धा आहेत आणि पाठीमागे त्या अग्नीच्या ज्वाला आणि त्याच्यावरती हा बॅलेन्सिंग पूर्ण गणपती बाप्पा. सो एवढा सुंदर दिसतो ना गणपती बाप्पा, खरोखर खूपच सुंदर. बाप्पाच्या हातातले जे शस्त्र बघताय जसे या तसे आहेत आणि प्रॉपर गणपतीचा जो फेस आहे परेलचा महाराजाचा, तो प्रॉपर जशाच्या तसा आणि अतिशय सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि पुढे बघू शकता आपण खाली नरसिंह दाखवले, त्याच्यावरती शेषनाग आहे आणि त्याच्या शेषनागाच्या वरती गणपती बाप्पा बघताय आपण, जो की 8 हातांचा असणार आहे मंडळी. मेन अट्रॅक्शन जो आहे ना बाप्पाला 8 हात आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा 8 हातांचा बाप्पा आहे आणि पूर्ण बॅलेन्सिंग गणपती बाप्पा आहे. कारण की खरं तर कौतुकास्पद गोष्ट कोणती माहिती आहे का, या 2 फुटाच्या मूर्त्या सर्व 2-2.5 फुटाच्या आणि त्याच्यामध्ये बॅलेन्सिंग केलं आहे आणि एवढं डिटेलिंग केलं आहे ना छान. खरंच खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता. आणि हा आपण बघतोय शेषनागवरती गणपती बाप्पा, जो की ना शेषनागाचा फणा तुम्ही इथे बघू शकता. त्याच्या मागे शेपटीवर बाप्पा पूर्ण बॅलेन्सिंग आहे. खरंच खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा, बघू शकता. आणि बाप्पाचा जो तुम्ही वर बघताय ना अतिशय खूप सुंदर आहे. आणि बाप्पाची लिखाई आणि बाप्पाचे डोळे बघा, खरंच खूप सुंदर बाप्पा दिसतोय हा शेषनागवाला. आणि इथे ओव्हरऑल सर्वच गणपती आहेत ना खूप सुंदर आहेत. ह्या बाप्पाचं तुम्ही धोतर बघू शकता, डार्क पिंक कलरमध्ये आणि त्याला गोल्डन कलरची लेस आहे. आणि बाप्पाच्या गळ्यामध्ये देखील तेवढंच चांगला वर्क केलेला आहे, बघू शकता तुम्ही ज्वेलरीचा. आणि खूप सुंदर दिसतो. आणि या बाप्पाचा तुम्ही शेला बघायला तो बघा, तो सुद्धा इकडे हवेमध्ये आहे. ओव्हरऑल बाप्पाचा लुक आहे ना पूर्णपणे खूप चांगला दिसतोय. खूपच सुंदर असा मूर्ती पाहतोय आपण, 2.5 फुटाचा महाराजा मंडळी. हा बघू शकता एकदम कडक वर्क असं बाप्पाचं बघू शकता. पूर्ण बाप्पा अगोदर बघून घ्या, त्यानंतर तुम्हाला मी जवळून डिटेल्स सांगतो. हा बघा, हा ज्या बाप्पाचा मुकुट आहे ना बघा, पूर्ण डायमंड ज्वेलरी आहे बाप्पाची. आणि तो ब्ल्यू कलरमध्ये, स्काय ब्ल्यू कलरमध्ये जी ज्वेलरी आणि व्हाईट ज्वेलरी यूज केलेली आहे बाप्पासाठी. आणि बाप्पाच्या हाताची जी ज्वेलरी बघताय तुम्ही,
खरंच खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाच्या अंगावरती शेळा पण त्याच कलरचा आहे, स्काय ब्ल्यू कलरचा. त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. पूर्ण लोडेड वर्क ज्वेलरी केलेले आहे. आणि बाप्पाचा जो शेला जो आहे ना, धोतर जो आहे ना सॉरी, तो मँगो कलरचा आहे ना, डार्क मँगो कलरचा. आणि जी बाप्पाची जी धोतराची जी लेस आहे ना, ती सुद्धा स्काय ब्ल्यू कलरची, म्हणजे ती शेल्याला लेस मॅच होते. त्याच्यामुळे ना ओव्हरऑल गणपती खूप छान दिसतो. आणि गणपतीचा एक पाय आहे ना, एक पाय असा वरती आहे आणि एक पाय खाली आहे. सो हा आहे 2.5 फुटाचा महाराजा. खूप गोड दिसतोय गणपती बाप्पा. आणि आपण पुढे बघतोय, ओ माय गुडनस, बघू शकता क्रॉस पाय गणपती आहे हा. हा एक 2.25 फुटाचा आहे. आणि याची सुद्धा ज्वेलरी आहे ना खूप सुंदर आहे. आणि या बाप्पाचे मेन अट्रॅक्शन काय माहिती का, बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना, बघू शकता तो खूप असं शाईन करतोय. त्याच्यामुळे बाप्पाला ना एक वेगळाच लुक येते. बाप्पाची ज्वेलरी बघू शकता तुम्ही. जे बाप्पाच्या हातामध्ये जे शस्त्र आहेत ना, त्यांच्यात देखील खूप चांगलं काम केलं. बघू शकता तुम्ही, जे शस्त्र आहे ना खूप सुंदर वर्क केलं आहे त्याच्यावरती सुद्धा. आणि बाप्पाच्या हातातील ज्या बांगड्या आहेत, बाजूबंद आहेत बाप्पाचे, त्याच्यावरती सुद्धा बारीक काम केलं आहे. बघू शकता खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. बाप्पाचा बॉडी कलर बघा कसा शाईन मारतोय. त्याच्यामुळे बाप्पाचा लुक आहे ना अतिशय सुंदर दिसतोय. बाप्पाच्या हातातली जी ज्वेलरी आहे ना, ती सुद्धा बघू शकता खूप सुंदर दिसते. आणि बाप्पाचा धोतर आणि शेला जो आहे ना, तो मॅच आहे. थोडासा ग्रीन आणि ब्ल्यू असा मिक्स कलर आहे, जो की खूप छान दिसतोय. आणि ही बाप्पाच्या शेल्याला जी लेस बघते ना, बघा कशी आहे ती, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे अशी. खूपच सुंदर दिसते लुक बाप्पाचा, बघू शकता ओव्हरऑल. आणि पुढे आहे चौरंग 2.5 फुटाचा. हा बघू शकता खूप सुंदर गणपती बाप्पा आहे. आणि या बाप्पाचा पण जो हे आहे ना, बॉडी कलर आहे ना, तो त्या बाप्पासारखाच आहे सेम. आणि हा पण बाप्पा आहे ना खूप गोड दिसतोय. या बाप्पाला सुद्धा मँगो कलरचा शेला धोतर मारला आहे आणि लेस ब्ल्यू कलरची आहे. आणि बाप्पाचा शेला तुम्ही ब्ल्यू कलरमध्ये पाहताय. सो खूपच सुंदर दिसतो. आणि बाप्पाचे डोळे आहेत नाही बघा, लव्हेंडर कलरमध्ये वरती असं दाखवले आहे आईशेड बाप्पाची, जे की खूप सुंदर दिसते. आणि ओव्हरऑल बाप्पा आहे ना खूप सुंदर दिसते. बाप्पाच्या जे हातातले जे शस्त्र आहेत ना, त्याच्यावर सुद्धा खूप बारीक काम केलेलं आहे. बाप्पाच्या कानामध्ये तुम्ही बघू शकता बघा, ही कशा प्रकारे ज्वेलरी सोडलेली आहे. सो खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतो. आणि मंडळी हे बघा किती गोड गणपती आहे. हे सर्व 1.5 फुटाचे चौरंग आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हा बाप्पा मेन काय माहिती काय अट्रॅक्शन, बाप्पा एवढा गोड दिसतो. बाप्पाचा जो फेटा आहे ना वरचा बघू शकता आपण, जे मागच्या व्लॉग्समध्ये व्हिडिओ बघितल्या, ते बाप्पा होते ना बघा. फक्त ही जी पगडी आहे ना समोरची, ही समोरची जी पगडी आहे ना तीच होती. आणि त्याला फुलं होती. म्हणजे मागचा जो वर्क आहे ना फेट्याचे जे तुरे वगैरे, ते तेवढा नव्हता. आणि ह्याच्यामध्ये काय मेन अट्रॅक्शनमध्ये का, बाप्पाच्या वरती ना फेट्याला असा पीस लावला आहे मखमलीचा. आणि त्याला ना गोल्डन एक ब्रॉचसुद्धा आहे, बघू शकता तुम्ही, जो की खूपच एक असा युनिक टच देतो आहे. आणि खूप सुंदर दिसतो आहे बाप्पा, बघू शकता. पुढे त्यांनी 4 लावलेले आहेत तिथे चौरंग 1.5 फुटाचे. पण चारही गणपती बाप्पांमध्ये ना वेगवेगळं काम बघायला भेटतं आपल्याला. याच्यामध्ये सुद्धा बघू शकता वरती मखमलीचा पीस आहे, पण त्याच्या साईडला ना 2 ब्रॉच आहेत. जे मागच्या गणपतीमध्ये सिंगल होता, ज्याच्यामध्ये 2 आहेत. आणि या बाप्पाचा फेटासुद्धा बघाल ना, तर ग्रीनवाला बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह दिसतो तो फेटा त्या साईडचा. आणि एका साईडला व्हाईट आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना फुलं आहेत. तर तुम्ही ओव्हरऑल लुक बघू शकता, गोल्डन कलरचा शेला आणि स्काय ब्ल्यू कलरचा बाप्पाला धोतर आहे. ओव्हरऑल बाप्पा खूप छान दिसतोय. आणि हा बघू शकता व्हाईट टोनमध्ये गणपती बाप्पा केला आहे त्यांनी, म्हणजे धोतर आणि शेला आहे ना तो व्हाईट कलरमध्ये ठेवला आहे. आणि ज्वेलरी जी आहे ना बाप्पाची, ती सुद्धा व्हाईटच आहे. आणि वरती बघाल ना तुम्ही फेटा बाप्पाचा, एका साईडला जो व्हाईट कलर आहे ना, तिथं बघा मोर लावलेला आहे बघा, त्या याच्यावर मोराचा ब्रॉच आहे. आणि एका साईडला डार्क मरून कलर असा आहे, लव्हेंडर टाईप थोडासा असा. आणि खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि ब्ल्यू कलरचं तुम्ही लटकन बघू शकता बाप्पाच्या इथे. आणि खूपच सुंदर दिसतोय हा गणपती बाप्पा. 1.5 फुटाचे चौरंग आहे ते सर्व, 4चे 4 गणपती. हा बघू शकता एक सुंदर गणपती बाप्पा. या बाप्पाच्या सुद्धा वरती जो आहे ना बघा, इथे सुद्धा ब्रॉच लावलेला आहे मोराचा. आणि मखमलीचा पीस तुम्ही बघताय, खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाच्या ना व्हाईट धोतर आहे आणि शेला तुम्ही गोल्डन बघता, त्याच्यामुळे ना वेगळाच एक लुक येतोय. आणि इकडे आपण बघते 2 फुटाचा आहे, 2 फुटाचा महाराज आहे बघा. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे हा. हे सुद्धा बाप्पा आहे ना, हा बघा मागच्या गणपती जसे आपण बघितलं ना आधी, तशा ज्याला सुद्धा वर्क केलं आहे. ब्ल्यू कलरचा त्याचा या साईडचा फेटाचे बघू शकता. आणि या साईडला व्हाईट आहे. त्याच्यामुळे ना बाप्पाचा जो फेटा आहे ना खूप अट्रॅक्टिव्ह दिसतोय. बाप्पाच्या हातामध्ये शंख पाहायला भेटेल एका, आणि एका हातामध्ये फुलं आहे. आणि या बाप्पाची ना गोल्डन टाईपमध्ये जशी आपण हेवी मेटल ज्वेलरी बघतो ना, तशी वर्क केलं आहे बाप्पाला. आणि बाप्पाचा जो धोतर आहे ना तो खूपच सुंदर आहे, मला तर खूप आवडला आहे धोतर आणि शेला बाप्पाचा. खूपच सुंदर गणपती बाप्पा दिसतं. आणि बाप्पाच्या फर्निचरला ना बघू शकते ते मोर आहेत,
या दोन्ही साईडला मोर आहेत आणि ओव्हरऑल गणपती बाप्पा हा खूपच छान दिसतोय. आणि पुढे आपण बघू शकता निकेट सोफा गणपती 2 फुटाचा मध्ये असणार आहे. हे बाप्पाचं फुल वर्क ज्वेलरी आहे आणि बाप्पाचं नाम बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर नाम आहे बाप्पाचा. आणि बाप्पाचा तिकडे बघू शकता एका हातामध्ये वरती शंख आहे, इकडं मोदक आहे. आणि मोदक कशा प्रकारे ठेवले ना तुम्ही बघा, जरा अट्रॅक्टिव्ह वाटते तो थोडा. आणि या हातामध्ये मागच्या गुलाबाचं फूल आहे आणि खालती लटकनसुद्धा आहे त्याला. आणि एक हात आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बाप्पाचा, तो की खूप सुंदर दिसतोय. बाप्पाचा धोतर पण तुम्ही बघू शकता आणि शेला खूप सुंदर दिसते. इकडे बघू शकता पुन्हा एकदा चौरंग 2 फुटातला खूप सुंदर दिसते. आणि हा बाप्पाचं काय माहिती का, वरचा जो तुम्ही हे बघताय ना मुकुट बघताय ना बाप्पाचा, जो माऊली स्टाईलमधला आहे मुकुट, सो खूप सुंदर दिसते. आणि बाप्पाच्या कानांचा वर बघा तुम्ही, जी ना छोटी ज्वेलरी सोडलेली आहे पण ती एवढी अट्रॅक्टिव्ह वाटते ना, खरंच खूप छान वाटते ती ज्वेलरी. आणि बाप्पाच्या हातातले जे शस्त्र आहेत ना त्यांच्यावर सुद्धा वर्क केलेलं आहे, ज्वेलरी वर्क. सो खूप सुंदर दिसते हा गणपती बाप्पा. आणि बाप्पावर येलो कलरचा शेला आणि येलो कलरचा धोतर लावलेला आहे आणि त्याच्यामुळे बाप्पा आहे ना खूप गोड दिसतोय. हा एक बघू शकता 2 फुटाचा आपला चौरंग, हा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वर्क केला. आणि हा काय माहिती आहे का बाप्पा, ह्याचे हात तुम्ही जरा बघू शकता क्रॉस आहेत, हा ज्याच्यामुळे ना बाप्पा खूप सुंदर दिसतोय. आणि हा बाप्पाचा फेटा आहे ना बघा, याला फुलांमुळे तर डिफरंट लुक आले आहेत, परत ते साईडला ना मोत्यांची झालरसुद्धा सोडले, त्याच्यामुळे ना खूप सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. ओव्हरऑल इथले गणपती ना सर्वच चांगले आहेत. आणि बघू शकता गणपती बाप्पा क्रॉस पायवाला खूप सुंदर गणपती बाप्पा आहे. बाप्पाचा धोतर बघू शकता लव्हेंडर कलरमध्ये आहे, डार्क लव्हेंडर. आणि गोल्डन कलरची बाप्पाच्या याला लेस आहे धोतराला. आणि खूप सुंदर गणपती बाप्पा वाटतो. बाप्पाच्या हातामध्ये ना पाश आहे आणि त्याच्यामुळे ना खूप असा एकदम फिनिशिंग टच येतोय लुकला बाप्पाचे, तुम्ही बघू शकता एकदम भारी वाटतोय गणपती बाप्पा, एकदम गोड दिसतोय. पुढे बघू शकता पिंक टोनमध्येच बाप्पाला केलेला आहे पूर्ण. बाप्पाचा धोतर शेला आणि वरचे जे डायमंड आहेत पेंडंट ते सुद्धा पूर्ण पिंक कलरमध्ये आहेत, त्याच्यामुळे ना बाप्पा खूप गोड दिसतोय. पुढे बघू शकता आपण 2.5 फूट चौरंग, खूप सुंदर बाप्पा आहे. आणि बाप्पाची ज्वेलरी बघा थोडी वेगळी आहे इतरांपेक्षा, डायमंड ज्वेलरी आहे बट ते ना कलरफुलवाली आहे बघा. आणि बाप्पाचा जो नाम बघताय ना तुम्ही, आणि डोले बघा एका कलरमध्ये केले आहेत, त्रिशूल काढलेलं आहे बाप्पाच्या नामामध्ये. आणि डोळ्यांमध्ये सुद्धा ना असा ब्ल्यू कलर आहे, त्याच्यामुळे ना खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. आणि बाप्पाचा धोतर आणि शेला खूप सुंदर आहे, लेससुद्धा त्या प्रकारे लावले आहे. हा जो पायावरती जी लेस आली आहे बाप्पाची खूप सुंदर दिसते बघू शकतो. आणि बघू शकता आपण आता 2 फुटाचा लालबागचा राजा, खूपच सुंदर आणि सुंदर. लालबागच्या राजाची ना ही जी लेस असते बघा, ही मला ना खूप आवडते. आणि सगळ्या ठिकाणी ना बहुतेक ठिकाणी अशीच टाकलेली असते ती फक्त लेस, ती मला ना खूप आवडते शाल बाप्पाची, खूपच सुंदर आहे. आणि जर बाप्पाच्या हातातले जे शस्त्र आहेत ना ते सुद्धा खूप छान असे त्यांनी वर्क केले आहेत, सो मला खूप आवडलं आहे. आणि आपण बघतोय आता माऊली गणपती, हे बघू शकता तुम्ही, जे की 2 फुटामध्ये असणार आहे. आणि बाप्पाच्या पाठीमागे जरा हत्तीसुद्धा दिसतो आपल्याला, ते बघा हत्तीसुद्धा दिसतोय. आणि फुल वर्क ज्वेलरीवाला बाप्पा आहे. पाठीमागे आपण बघू शकता शेषनागाचा फणा आहे, साईडला 2 मासे आहेत, त्यांनासुद्धा फुल वर्क केलेलं आहे. आणि मेटल ज्वेलरी यूज केलं आहे त्यांनी. आणि खूप गोड गणपती बाप्पा दिसतो. आणि या माऊलीचे जे हात तुम्ही बघताय ना समोरचे बघा असे क्रॉस आहेत, आपण जसे अगोदरच्या व्लॉगमध्ये जे बघितले होते माऊली त्यापेक्षा थोडा डिफरंट दिसतोय. ओ माय गुडनेस मंडळी, आता आपण बघतोय शंकर रूपी गणपती बाप्पा, जो की 2.5 फुटामध्ये असणार आहे. बाप्पाचं ना तुम्हाला वरपासून दाखवतो बघा, इथे मोराचा पीस आहे, पगडीला सुद्धा ब्रॉच लावलेले आहेत त्यांनी. इथे मोराचा पीसवाला ब्रॉच आहे, साईडला झाडाचा ब्रॉच आहे आणि एका साईडला नक्षीवाला ब्रॉच आहे. खालीसुद्धा 2 ब्रॉच बघते आपण फुलवाले, आणि साईडला मोत्यांचे झालेले आहेत. आणि ओव्हरऑल हा बाप्पा जो आहे ना तो खूपच सुंदर आहे. बाप्पाच्या एका हातामध्ये बघू शकता तुम्ही बासरी आहे, एका हातामध्ये सुदर्शन चक्रसुद्धा आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांनी एवढं बारीक काम केलं नाही, खरंच खूप सुंदर. आणि बाप्पा जो आहे ना बघू शकता पूर्ण दागिन्यांनी मढलेला आहे. आणि बाप्पाच्या गळ्यात मोत्यांची सुद्धा माळ आहे. आणि एका हातामध्ये बाप्पाच्या पुष्पसुद्धा बघू शकता तुम्ही, जे की खूप सुंदर दिसतो. आणि मेन काय माहिती आहे का, बाप्पाचा फेटा शेला आणि शाल एका टोनमध्ये त्यांनी ठेवलं आणि खूप सुंदर दिसतं. आणि बाप्पा तुम्ही बघू शकता कमलावरती उभा आहे. आणि असा फायनली लुक आहे बाप्पाचा. आणि पुढे आपण बघतोय वराह अवतारावरती बाप्पा उभा आहे. आणि बाप्पाच्या बघू शकता पूर्ण पहिला अगोदर लुक बघून घ्या, साईडला नागसुद्धा आहे हे बघा, वरती ना शेषनाग आहे बाप्पाच्या मुकुटावरती. आणि नंतर बाप्पाला 6 हात आहेत, पहिली गोष्ट मेन अट्रॅक्शन 6 हात आहेत बाप्पाला.
आणि बाप्पाच्या सर्व हातामध्ये शस्त्र आहेत. फक्त एक हात आहे ना तो मागचा असा आशीर्वादासाठी आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता बाप्पाच्या हातामध्ये शस्त्र आहेत. वरती पुष्पसुद्धा दिसतोय आणि खूप सुंदर आहे. बॅलन्सिंग मूर्ती आहे. एका पायावरती उभी आहे आणि खाली वराह अवतार बघताय. आणि वराह अवतारामध्ये ना हे बघा पृथ्वी त्याने घेतलेली आहे अशी. आणि इकडे आपण नागसुद्धा बघू शकता जो की खूप सुंदर लुक दिसतोय बाप्पाचा, बघू शकता. आणि पुन्हा एकदा इकडे आहे, हा 3 फूट असेल एक अंदाजी गोड गणपती. हा बघा मी तुम्हाला अगोदर लांबून दाखवतो. गोड गणपती ॲक्च्युली खूप मागं जायला लागला आहे पूर्ण कवर करण्यासाठी. 3 फुटाची हा गोड गणपती आहे. आणि हा गोड गणपती आहे ना खूपच सुंदर आहे मंडळी. हा बघा पूर्ण वर्क केलेलं आहे. वरती तुम्ही बघू शकता तिकडे शंख आहे बाप्पाच्या हातामध्ये आणि फुल वर्कवाला गणपती आहे, फुल लोडेड आहे हे बघू शकता. आणि बाप्पाच्या हातामध्ये टालसुद्धा बघताय. आणि ही जी माल आहे ना मंडळी बघा, ही माल जी आहे ना हार घालायची बाप्पाच्या, ती ना खूपच सुंदर दिसते. कारण की त्याच्यामुळे ना एक थोडा वेगळा फिनिशिंग टच येतो आहे. बाप्पा नेहमीप्रमाणे आपला बॅलन्सिंग एका पायावरती उभा आहे. आणि खालती शेषनाग आणि कमळ, खूपच सुंदर गणपती बाप्पा दिसते, गोड गणपती बाप्पा. आणि हा बघू शकता तुम्ही, एलकोट एलकोट जय मल्हार, खूपच सुंदर गणपती बाप्पा आहे. हा बघू शकता. पूर्ण लुक अगोदर तुम्हाला दाखवतो. हा बघा एका पायावरती बाप्पा उभा आहे, खालती दगड असा आहे आणि त्याच्यावरती बाप्पा उभा आहे. आणि बाप्पाच्या हातामध्ये तुम्ही शस्त्रसुद्धा बघू शकता, खूपच सुंदर आहे. आणि एका हातामध्ये तलवार आहे. आणि पूर्ण टॉप टू बॉटम पूर्ण एकदम डिटेलिंगमध्ये काम आहे या बाप्पाचं. तुम्ही बघू शकता एका हातामध्ये डमरू आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये तलवार आहे, एका हातात आशीर्वाद देण्यासाठी. आणि बाप्पाच्या गाळ्यामध्ये तुम्ही बघू शकता घंटी आहेत आणि कावड्यांची सुद्धा माल आहे आणि रुद्राक्षांची सुद्धा माल आहे. जे की जयमा शंकराचा अवतार आहे त्याच्यामुळे शंकराचा सुद्धा त्यांनी वापरलेला आहे कमरपट्टा आणि शेला, जे की खूप सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. आणि धोतरसुद्धा तुम्ही बघू शकता, पूर्ण डिटेलिंगवाले गणपती बाप्पा आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण बघतो आता 2.5 फुटाचा क्रॉस पाईज चौरंग गणपती बाप्पा बघू शकता. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे, पूर्ण डायमंड ज्वेलरी वर्क केलेली आहे. आणि हा आहे 1.5 फुटामधला चौरंग सिम्पल. हा बघू शकता. फेट्यालासुद्धा फुल ज्वेलरी केलं आहे. आणि जे की तुम्ही आतमध्ये बघता ना फेट्यावरती आहे बघा फुलं, असं डिफरंट लुक दिसतो. आणि बाप्पाच्या हातामध्ये बघू शकता दोन्ही पुष्प आहेत आणि व्हाईट टोनमध्ये बाप्पा आहे. खूपच ॲट्रॅक्टिव्ह आणि गोड गणपती दिसतोय हा. आणि हा एक बघू शकता रथवाला गणपती आहे बघा, रथाची अशी चाकं वगैरे आहेत आणि इथे समोरला शंख देखील आहे. आणि एखादा असा राजासारखा बाप्पा बसला आणि खूपच गोड गणपती आहे हा. 1.5 फुटाचा असणार आहे हा. आणि हा आहे 2 फुटाचा वरपाय गणपती. हा बघू शकता खूपच सुंदर बाप्पा आहे हा देखील. लव्हेंडर कलरमध्ये, डार्क लव्हेंडर कलरमध्ये, मरून कलरमध्ये त्याचा धोतर आहे आणि शेलासुद्धा त्याच ह्याच्यामध्ये आहे. खूप सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि इकडे लालबागचा राजा मंडळी, मी सांगू का तुम्हाला, जी बाप्पाची जी प्रभावल आहे ना ती बघा खूप उठून दिसते. कारण की त्याच्यामध्ये ना ब्लॅक कलर मारला आहे आणि त्याच्यामध्ये वरती गोल्ड मेटॅलिक कलर यूज केलेला आहे. ब्लॅकवरती गोल्ड मेटॅलिक, त्याच्यामुळे ना जी प्रभावल आहे ना बाप्पाची ती खूप उठून दिसते. आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता पिंक कलर यूज केला त्याने, डार्क पिंक कलर, त्याच्यामुळे खूप गोड लुक दिसतो. आणि ओव्हरऑल गणपती बाप्पा खूप छान आहे. व्हाईट टोनमध्ये गणपती बाप्पा केला आहे त्यांनी. आणि हा एक बाप्पा गोड दिसतोय खूप. आणि हा बाप्पा तुम्ही बघू शकता, बाप्पाच्या हातामध्ये पुष्प आहेत, शंख आहे, मोदक आहे आणि खूप गोड गणपती दिसतोय. पहिली गोष्ट तर व्हाईट टोनवाले गणपती आहेत ना खूपच छान दिसतात तिथले. आणि या बाप्पाचं तुम्ही नाम बघू शकता, लिखाई बघू शकता, खूपच सुंदर आहे. आणि हा एक जरा डिफरंट टचमधला गणपती बाप्पा आहे. कारण की काय माहिती आहे का, ग्रीन कलरचा धोतर आणि ग्रीन कलरचा शेला आहे. आणि ओव्हरऑल जी बाप्पाची जी ज्वेलरी आहे ना ती बघा ग्रीन कलरमध्ये केली आहे, त्याच्यामुळे ना खूप गोड गणपती दिसतोय. ओ माय गुडनेस मंडळी, हा बघू शकता तुम्ही 4 फुटाचा बाप्पा आहे हा. खूपच गोड आहे गणपती आणि फुल वर्कवाला आहे. बघू शकता तुम्ही, मला जवळून दाखवतो. हा बघू शकता पूर्ण इकडे बॉल चेन वगैरे अशी यूज केलेली आहे बाप्पाच्या वर्कमध्ये आणि खूपच सुंदर दिसते. बाप्पाचे कान बघू शकता तुम्ही, कानामध्ये पण फुल ज्वेलरी आहे. बघू शकता तुम्ही पेंडन लावले आपले मेटल ज्वेलरीचे आणि हे लटकनसुद्धा बाप्पाला केलं आहे. बघू शकता खूपच सुंदर दिसतोय गणपती बाप्पा. आणि बाप्पाचे जे हे बघू शकता जो नाम आहे ना बाप्पाचा इथला काढलेला तो खूपच सुंदर दिसतो. आणि तेवढंच छान डोलेसुद्धा बाप्पाचे बघा, खूप बारीक आखणी केली आहे बाप्पाच्या याच्यामध्ये, एकदम फिनिशिंग टच भेटतो आहे, खूप सुंदर. आणि बाप्पाचे बाजूबंद बघू शकता अतिशय देखणे आणि अट्रॅक्टिव्ह आहेत.
आणि तेवढंच हा पूर्ण ना असा दागिनावाला गणपती आहे, दागिनावाला बघू शकता तुम्ही. पूर्ण दागिनावाला गणपती आहे. पूर्ण एकदम असे पैंजणांपर्यंत त्याला वर्क केलेलं आहे. आणि धोतर बघायला तुम्ही बघा ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि त्याच्यावरती ना स्ट्रक्चर आहे सिल्वर कलरचा, त्याच्यामुळे खूपच सुंदर दिसते. आणि फर्निचरला तुम्ही बघू शकता ग्रीन कलर त्यांनी यूज केलं आहे, मॅट कलर ग्रीन. खूप सुंदर दिसतो हा गणपती बाप्पा ओव्हरऑल. हा बघा मंडळी, हा सुद्धा एक बाप्पा बघू शकता 2.5 फुटामधला आहे. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे हा, बघू शकता. एकदम शांत पद्धतीने बसलेला आहे बाप्पा. बाप्पाच्या हातामध्ये पुष्प बघताय तुम्ही आणि खूप सुंदर ज्वेलरी केले बघू शकता. जसं आपण शिवरेकर बघितला होता ना त्याचप्रमाणे आहे हा बाप्पासुद्धा हा बघू शकता. अतिशय सुंदर आहे बाप्पा. आणि या साईडला आहे क्रॉस कैची गणपती बाप्पा. हा बघा पूर्ण पिंक टोनमध्ये केलेला आहे. तेवढंच सुंदर बाप्पाचे नाम काढलेलं आहे आणि अतिशय सुंदर आहे. बाप्पाचा शेला वगैरे तुम्ही बघू शकता, अतिशय युनिक पद्धतीने त्याला असं टाकलेलं आहे. आणि हा जो धोतर बघता ना हा बघा नॅरो धोतर बोलू शकता आपण, एकदम टाईट असं धोतर आहे हा. आणि या साईडला तुम्ही बघू शकता असा एक तुरा काढलेला आहे धोतराचा आणि खूप सुंदर दिसते. मध्येतून तुम्ही लेससुद्धा बघू शकता, खूप सुंदर दिसते गणपती बाप्पा. आणि पुढे ओ माय गुडनेस कमल फर्निचरवाला बाप्पा हा बघू शकता. का माहिती काय बघा, हा जो फर्निचर आहे ना बाप्पाचा याचा कमलासारखा आहे म्हणून ह्याला कमल फर्निचर असं बोलतात. हे बघा खूप गोड गणपती दिसतोय. व्हाईट पूर्ण ज्वेलरी आहे त्या बाप्पाला, व्हाईट ज्वेलरी, व्हाईट शेला आणि व्हाईट धोतर बाप्पाला केलं आहे. आणि हा व्हाईट जो कलर आहे ना धोतराचा आणि शेल्याचा तो खूपच ॲट्रॅक्टिव्ह आणि एकदम क्लिअर कट व्हाईट दिसतो एकदम. सो खूप गोड गणपती दिसतोय. आणि बाप्पाच्या हातामध्ये डमरूसुद्धा बघू शकता तुम्ही. आणि ओ माय गुडनेस हा गणपती बघू शकता तुम्ही पूर्ण ब्ल्यू कलरमध्ये असा आहे. पूर्ण ज्वेलरी जी आहे ना बाप्पाची आणि जे धोतर शेला वगैरे ना पूर्ण ब्ल्यू कलरमध्ये आहे गणपती बाप्पा. फर्निचर मध्ये बसलेला आहे बाप्पा बघू शकता, खूप गोड. आणि ते बाप्पाचं जो नाम आहे ना तो पण ब्ल्यू कलरमध्ये केला, त्याच्यामुळे ना एकदम गोड गणपती आणि असा वेगळा फिनिशिंग लुक देतोय बाप्पा. खूप सुंदर गणपती बाप्पा आहे हा. आणि हा पण बाप्पा तुम्ही बघू शकता खूप गोड आहे, अतिशय युनिक गणपती बाप्पा आहे हा. त्या बाप्पाच्या फेट्याची तुम्ही स्टाईल बघू शकता. आणि बाप्पाच्या फेट्यावरती ही बघा ही फुलं आहेत ना चाफ्याची फुलं आहेत, सोनचाफ्याचे असे असतात ना तशी आहेत. आणि खूप युनिक आहे. त्यांचा जो कलर आहे ना तो पण थोडा वेगळा आहे, जे थोडा पर्पल कलरमध्ये दिसते. आपण येलो व्हाईट आणि पर्पल चाफ्याची फुलं आहेत, खूप गोड दिसते. आणि समोरला गुलाबाची फुलं बघू शकता तुम्ही. आणि बाप्पाचा जो लिखा आहे ना बघा, हे नाम बघू शकता ना, नाम बघा खूप गोड आहे बाप्पा हा. आणि हेवी ज्वेलरी पूर्ण यूज केलं आहे बाप्पासाठी. आणि हा बघू शकता तुम्ही पेशवा गणपती, म्हणजे त्याप्रमाणे बसलाय गणपती. आणि खूप गोड बाप्पा आहे हा.